रामदास कांबळे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष, गेलं एक तप या जिल्ह्यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहे। आज मी या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो की गेलं एक तप जिल्हाध्यक्षासोबत मी काम करतो। आठवले साहेबांच्या आदेशानुसार माझं काम चालू आहे। सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन, सर्व समाजाला एकत्रित घेऊन साहेबांच्या आदेशानं काम करीत असताना 14 डिसेंबरला जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाडांनी एका महाचर्चेचं निमंत्रण दिलं होतं संपूर्ण जिल्ह्यामध्ये। आणि ही चर्चा करीत असताना दलितांवर होणारे अन्याय अत्याचार, महिलांवर होणारे अन्याय, इतर या विषयावर चर्चा करण्याचं त्यांनी जाहीर केलं होतं। मात्र कोणताही विषय त्या पत्रकात नमूद नसताना माझी जिल्हा उपाध्यक्ष या पदावरून त्यांनी मला कमी केलं। माझ्यासोबत आमचे कोरेगावचे तालुकाध्यक्ष नरेंद्र वाघंबरे यांनाही कमी केलं, खंडाळा तालुकाध्यक्ष सुनील कडाळे यांनाही कमी केलं। आम्ही त्यांना एक जाब विचारतो की त्यांनी कमी करत असताना पूर्णपणे या महाराष्ट्राची बॉडी ही डिझॉल्व झालेली आहे। जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड सुद्धा प्रभारी आहेत। मात्र प्रभारी असताना सुद्धा एक हुकुमशाही पद्धतीनं स्वतःचा मनमानी कारभारानं त्यांनी आम्हाला या पदावरून कमी केलेलं आहे। कमी करत असताना त्यांनी ज्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केलेली आहे त्याही पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या बाबत आमचं काही एक मत नाही, तेही आमचे बांधव आहेत। परंतु जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी आम्ही त्यांना जाब विचारतोय, एका जबाबदार जिल्हाध्यक्षानं जेव्हा आपल्या सोबत काम करणाऱ्या 13 वर्ष काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना कमी करत असताना कोणत्या अधिकाराचा वापर केला, साधी एक नोटीसही आम्हाला दिली नाही, या प्रश्नाचा त्यांनी खुलासा द्यावा। अनेक वेळा या चळवळीमध्ये काम करीत असताना त्यांच्या सोबत 13 वर्ष काम करतोय। मित्रांनो, एक मुद्दा मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित करतो की ही लोकसभा ही रिपब्लिकन पार्टीला जाहीर झालेली आहे। ही उमेदवारी जाहीर होत असताना शिवसेनेने सुद्धा ही उमेदवारी जाहीर केलेली आहे। परवाच्या मीटिंगमध्ये अशोक गायकवाड म्हटले की आम्हाला ही शिवसेना आमच्या सोबत येत नाही। अरे आम्ही तर असं म्हणणार आहोत की या सातारा जिल्ह्यामध्ये ज्या खंडाळा तालुक्यात प्रथमतः या जिल्ह्याचं आगमन होत असतं, या जिल्ह्याचं आगमन होत असताना खंडाळा तालुक्याचे उपसभापती सारिकाताई माने या शिवसेनेचे आहेत, या महायुतीच्या उमेदवार आहेत, त्यांना आम्ही प्रचंड मताधिक्याने निवडून आणलंय। मग आम्ही सर्व एकत्रित काम करत असताना सुद्धा अशोक गायकवाडने हा निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार काय? अशोक गायकवाडांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जाहीरपणे सांगितलेलं आहे की मला कोणतीही निवडणूक लढवायची नाही, माझा कार्यकर्ता हा आमदार करायचा नाही, तो आमदारही होणार नाही, तो जिल्हा परिषद सदस्यही होणार नाही, पंचायत समिती सदस्य होणार नाही, तर मला रस्त्यावरचं सरकार करायचं आहे, मला रस्त्यावरचं सरकार चालवायचं असं जेव्हा अशोक गायकवाड म्हणतात तेव्हा मी त्याही पुढे जाऊन असं म्हणेन की अशोक गायकवाडांना रस्त्यावरचं सरकार चालवायचं आहे, त्यांना सत्ता नको। मग अशोक गायकवाडांना सत्ताही नको आणि रस्ताही नको, मग 4 भिंतीच्या आतलं त्यांचं 4 भिंतीच्या आतमध्ये त्यांचा जो कार्यक्रम चालू आहे तो तेवढा चालला की त्यांना बाकीचं सत्तेचंही काय घेणं देणं नाही आणि लोकांचंही देणं घेणं नाही। शेवटी त्यांना एवढं माहिती आपण लोकांना काय मत भावनिक केलेलं आहे, जेव्हा जेव्हा त्यांचं टार्गेट होत असतं, अशोक गायकवाडांच्या चुकांमुळे त्यांचं टार्गेट होत असतं, तेव्हा तेव्हा त्यांनी इथल्या समाजाला, इथल्या भीमसैनिकांना भावनिक केलेलं आहे आणि भावनिक करून त्यांना वेठीस दिलेलं आहे, वारंवार त्यांना रस्त्यावर उतरवलेलं आहे आणि याचा पूर्ण फायदा त्यांनी घेतलेला आहे। इथून पुढे आम्ही त्यांना विचारणार आहोत। आणखी एक मुद्दा या ठिकाणी विशद करतो की जेव्हा अशोक गायकवाडांना या प्रशासनानं टोळी प्रमुख म्हणून संबोधलं, मित्रांनो टोळी प्रमुख कुणाला संबोधलं जातं? एका पक्षाचा नेता, या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष, त्याला हे प्रशासन टोळी प्रमुख करतं। मग आमचं मत असं आहे की जेव्हा त्याला टोळी प्रमुख केलं तेव्हा त्याने भावनिक आव्हान केलं। अशोक गायकवाडांना सुद्धा वाटलं की आपली ताकद आता कमकुवत होत चाललेली आहे। पूर्वीचे अशोक गायकवाड आणि आजचे अशोक गायकवाड याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। तेव्हा सुद्धा त्यांनी महिलांना, माझ्या माता भगिनींना आवाहन केलं चळवळीतील आणि माता भगिनींना नागडा मोर्चा काढण्याचं निर्लज्जपणाचं आव्हान केलंय। खरं तर अशोक गायकवाड जर स्वतः
स्वतःला वाघ समजत असेल तर त्यांनी माता भगिनीला आव्हान करायची गरजच काय? आणि ज्या डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली त्या देशामध्ये त्या जिल्ह्यामध्ये महिला जर नागडा मोर्चा काढत असेल तर अतिशय दुर्दैवी बाब आहे। यांना बाबासाहेबांचं मी तर म्हणतो नाव घेण्याचा अधिकार नाही। ज्या बाबासाहेबांनी लोकशाही दिली त्या लोकशाहीला पूर्णपणे पायमल्ली तोडवण्याचं काम जर कोण करत असेल तर अशोक गायकवाड करतात असा आमचा ठाम आरोप आहे। आणि याबाबतची तक्रार आम्ही माननीय आठवले साहेबांना तक्रार करणार आहोत। आणि हे जिल्हाध्यक्षपद गेले अनेक वर्षाचं जिल्हाध्यक्षपद हे त्यांनी सोडावं। आम्ही तर म्हणतो आम्हाला त्यांनी कामावरून जरी कमी केलं असेल तरी मी पूर्वीही ज्या पद्धतीनं चळवळीमध्ये निष्ठेने काम करत होतो आत्ता करत आहे आणि भविष्यात सुद्धा याच्या 10 पट मी या चळवळीशी एकनिष्ठपणे काम करणार आहे। मात्र अशोक गायकवाडची मनमानी इथून पुढे कदापिही खपवून घेतली जाणार नाही। कारण आमच्या बरोबर आता जिल्ह्यातले आमचे अमोलजी आवळे आहेत, आमचे सोनवणे साहेब आहेत उपाध्यक्ष आणि सर्व या जिल्ह्यातील सर्व भीमसैनिक आता पेटून उठलेला आहे। याची भाषणं आता बाद झाली। आता इथून पुढे भाषणबाजी नको। तुमची भाषणं सर्वसामान्य लोकांना कळलेली आहेत। तुम्ही भाषणं देऊन फक्त लोकांना भावनिक केलेलं आहे। अरे तुम्हाला जर निवडणूक लढवायची नसेल तर बाबासाहेब तुम्ही वारंवार आपल्या भाषणात सांगत असता की बाबासाहेब म्हटले होते की माझा समाज शासनकर्ता झाला पाहिजे। अरे मग तुम्हाला मी तर म्हणतोय बाबासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही यांना। बाबासाहेब म्हटले आमचा समाज आमची जमात ही शासनकर्ती झाली पाहिजे आणि एकीकडे अशोक गायकवाड म्हणतात माझा कार्यकर्ता आमदारही होणार नाही आणि खासदारही होणार नाही आणि ग्रामपंचायत सदस्यही होणार नाही। मग यांना सरकार चालवायचं कोणतं? त्यांनी आमची जी निलंबन केलं असेल कमी केलं असेल तर त्यांनी लेखी खुलासा द्यावा। त्यांनी कोणत्याही पत्रकामध्ये त्यांचं पत्र दिलेलं नाही। लेखी स्वरूपामध्ये आम्हाला कमी केल्याबाबतचं त्यांनी पत्र द्यावं। पक्षाचा प्रोटोकॉल शिकवणाऱ्यांनी स्वतः प्रोटोकॉल शिकवावं आणि मग शिकावा आणि मग तो आम्हाला कार्यकर्त्यांना सांगावा। 100% सन्मान केला जाईल।